हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कोणती रेसिपी नाही आणलेली आहे, तर आपण रोजच्या जेवणामध्ये ज्या पोळ्या बनवतो त्या गव्हाच्या पिठामध्ये आपण कोणते धान्य कोणते साहित्य टाकायचं जेणेकरून आपली पोळी जी आहे आणखी पौष्टिक होईल, चविष्ट होईल आणि हेल्दी होईल। तर याचीच माहिती आज आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर बघूया आपण की गव्हाच्या पिठामध्ये आणखी आता कोणते साहित्य आपण टाकायला हवे। तर हे बघा, सर्व साहित्य मी इथे प्रमाणशीर घेतलेले आहे। तर मी इथे 5 किलो गहू घेतलेले आहेत। तर या गव्हाच्या पिठामध्ये आपण आता कोणते कोणते साहित्य टाकायचे आणि किती प्रमाणात टाकायचे ते बघूया। तर हे बघा, 5 साहित्य मी इथे टाकणार आहे गव्हाच्या पिठामध्ये। आपण हे साहित्य जर गव्हाच्या पिठामध्ये टाकलं तर आपली पोळी जी आहे आणखी पौष्टिक होईल, रक्ताची कमी होणार नाही, आपल्याला हाडे दुखी सांधे दुखी वगैरे अजिबात होणार नाही। तर आपण जी नेहमी पोळी खातो त्या पोळीमध्ये आपण हे साहित्य जे आहे नक्कीच टाकले पाहिजे, जेणेकरून आपली पोळी जी आहे आणखी पौष्टिक होईल आणि रोजच्या आहारामध्ये आपल्या ह्या बाकीच्या साहित्याचा सुद्धा समावेश होत राहणार। तर हे बघा, इथे मी साहित्य घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर आता सर्व साहित्य आपण जे आहे छान साफ करून घेतलेले आहे। यामधील कचरा वगैरे काढून घेतलेला आहे मी। तर हे बघा, 5 किलो गव्हामध्ये मी टाकत आहे इथे अर्धा किलो नाचणी। नाचणी जर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, पण आपण रोजच्या आहारामध्ये याचा समावेश करत नाही। तर अशा प्रकारे गव्हाच्या पिठामध्ये जर टाकलं तर रोजच्या आहारामध्ये नक्की त्याचा समावेश होईल आणि आपल्याला कॅल्शियमची कमी कधीही होणार नाही। आता मी इथे टाकत आहे 1 किलो सोयाबीन। आणि आता मी इथे टाकत आहे 1 किलो बाजरी। बाजरी सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे। बाजरीमध्ये सुद्धा भरपूर पोषक तत्व असतात। तर ही बाजरी मी छान स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। आता आपण ही टाकूया गव्हामध्ये। 5 किलो गव्हा करता मी इथे टाकलेला आहे 1 किलो बाजरी। आता मी टाकत आहे इथे ज्वारी। ज्वारी सुद्धा आपल्याला 1 किलो घ्यायची आहे आणि अर्धा किलो मी इथे काळे चणे टाकत आहे। आणि 1 किलो इथे टाकायचं आहे आपल्याला ज्वारी आणि हे सर्व साहित्य दळून आणायचं आहे आपल्याला। तर हे बघा, हे सर्व साहित्य मी दळून आणलेलं आहे। आता आपण याची करूया पोळी। खूपच छान मऊ लुसलुशीत पोळी होते या पिठाची आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर पीठ भिजवून घेऊया आपण। तर हे बघा, पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता आपण याची पोळी तयार करूया। हे पीठ भिजवून ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे। पीठ भिजवल्यानंतर लगेच आपण याची पोळी करू शकतो। अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत पोळी होते। तर हे बघा, अशा प्रकारे मी त्रिकोणी आकाराची पोळी करत आहे। थोडं तेल लावून घेत आहे। तुम्ही ज्या पद्धतीने करता पोळी त्या पद्धतीने करा। लाटून घेऊया। तवा मी गरम करण्याकरता ठेवलेला आहे गॅसवर। तर अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण तव्यावर शेकून घेऊया आपली पोळी दोन्ही बाजूनी। तर हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण पोळ्या आपण तयार करून घेऊया।
तर हे बघा संपूर्ण पोळ्या तयार करून झालेल्या आहेत. हे बघा किती छान मऊ लुसलुशीत पोळ्या झालेल्या आहेत आपल्या. आपण या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. म्हणजे मुलांच्या आहारात सुद्धा या सर्व गोष्टीचा समावेश होईल आणि आपल्याला सर्व पोषक तत्व मिळत राहतील रोज. तर व्हिडिओ अगदी साधाच होता परंतु महत्त्वपूर्ण होता. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हामध्ये बाकीचे साहित्य टाकून अशा प्रकारे पोळी करा. तुम्हाला खाण्यास सुद्धा खूप रुचकर वाटेल आणि पौष्टिक सुद्धा आहे आणि आपल्याला सर्व पोषक तत्व या पोळीद्वारे मिळत राहतील. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.